नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू. आजचा टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1, चॅप्टर नंबर 4 इज फायनान्शियल प्लॅनिंग. व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग? फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? ज्यावेळेस आपण फायनान्स किंवा फायनान्शियल हा शब्द वापरतो त्यावेळेस आपण त्याला रिलेट कशाशी करतो? आपण त्याला रिलेट पैशाशी करतो. सो व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग? फायनान्शियल प्लॅनिंगला आपण थोडक्यात बोलू शकतो मनी मॅनेजमेंट, पैसे कसे मॅनेज करायचे. फायनान्शियल प्लॅनिंगला जर आपल्याला डिस्क्राईब करायचं झालं तर आपण कसं डिस्क्राईब करू शकतो? What is financial planning? Financial planning is being smart about money. Is being smart about money and planning for future. And planning for future. पैसे स्मार्टली हँडल करायचे आणि फ्युचरसाठी प्लॅन करायचं, याला आपण बोलू शकतो फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण ह्युमन आहोत, आपल्या ज्या बेसिक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा किंवा ज्याला आपण बोलतो फूड शेल्टर क्लोथिंग, त्या बेसिक गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडते. या व्यतिरिक्त सुद्धा बाकीच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजासुद्धा आपण पैशाचाच यूज करून भागवत असतो. असं आहे का की सपोज आपल्याकडे आज माझ्याकडे 100 रुपये आज मला मिळाले, मग मी त्या 100 रुपये आजच्या आज पूर्ण खर्च करेल, उद्याच उद्या बघेल, असं नाही. आपली ह्युमन टेंडन्सी नेहमी अशी असते की आपण प्रत्येक वेळेस काहीतरी सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो. जर आज माझ्याकडे 100 रुपये आले तर मी ट्राय करेल की सपोज त्यामध्ये 80 रुपये खर्च झाले तर 20 रुपये मी बाजूला ठेवेल, 20 रुपये मी सेव्ह करेन. हे आपण असं का करतो? सेव्हिंग आपण का करतो? कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बऱ्याचशा गरजा किंवा बरेचसे एक्सपेन्सेस असतात. काही प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस असतात, काही अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस असतात. प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय की जे आपल्याला जसा आपल्याला अंदाज असतो आधीच. फॉर एक्झाम्पल मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, घरामध्ये असणाऱ्या लाईटचं बिल भरायचं आहे किंवा किराणा आणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती की ह्या गोष्टींसाठी आपल्याला पैशाची गरज पडणार आहे. हे झालं प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. या व्यतिरिक्त अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस असतात. अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय? जे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, ज्याचा आपल्याला आधी अंदाज नसतो. फॉर एक्झाम्पल एखादी मेडिकल इमर्जन्सी असू शकते किंवा घरामध्ये सपोज फ्रीज बंद पडला, टी व्ही बंद पडला, मग त्या गोष्टी मला रिपेअर करायची आहे किंवा काही नॅचरल डिझास्टर आलं, तर अशा काही अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे लागणार आहे. त्यामुळे आपण नेहमी प्रिपेअर्ड असतो म्हणजे काय, आपण नेहमी आधीपासूनच आपल्याकडे ही टेंडन्सी असते किंवा आपल्याला ही सवय लागलेली असते की आपल्याकडे जे पैसे येतात बेसिक गरजा भागवा, बाकीचे जे पैसे आहेत ते बॅलन्स किंवा सेव्हिंग म्हणून ठेवा. तर ही एक ह्युमन टेंडन्सी असते. मग ही फक्त इथे या केसमध्ये फक्त सेव्हिंग करून चालणार आहे का? फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे ₹10,000 आहे, 10,000 रुपये माझ्याकडे आहे. मग आता मला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं म्हणजे मला पैसे फ्युचरसाठी सेव्ह करायचे. मग असं आहे का की मी हे पैसे मी घेणार कपाटामध्ये ठेवणार आणि मी 2-5 वर्षानंतर ते पैसे वापरायला काढणार. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे? मनी तर तुम्ही सेव्ह केले, पैसे तर तुम्ही सेव्ह केले, बट आपल्याला माहिती आहे की महागाई किती वाढत असते. म्हणजे आज जी गोष्ट तुम्हाला 10 रुपयाला मिळते ती गोष्ट 2-5 वर्षानंतर तुम्हाला 10 रुपयालाच मिळेल याची गॅरंटी नाही. ती गोष्ट तुम्हाला 12ला मिळेल, 20ला पण मिळेल. म्हणजे त्या 10,000 रुपयामध्ये तुम्ही आता जेवढ्या गोष्टी घेऊ शकता त्यापेक्षा डेफिनेटली कमी गोष्टी तुम्ही 2 किंवा 5 वर्षानंतर ज्यावेळेस ते पैसे वापरायला काढाल त्यावेळेस घेऊ शकणार आहात. सो थोडक्यात काय, पैसे फक्त आपल्याला सेव्ह करायचे नाही आहे. सो फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट ओनली अबाउट सेव्हिंग मनी. फक्त आपल्याला पैसे सेव्ह नाही करायचे, तर जे आपण पैसे सेव्ह करतो त्याचं आपल्याला ग्रोथसुद्धा करायचे. सेव्हिंग प्लस ग्रोथ करायची म्हणजे काय, ते पैसे जे आहे ते आपल्याला वाढवायचे सुद्धा आहे. फक्त पैसे कपाटामध्ये जमा करून ठेवणे इज नॉट फायनान्शियल प्लॅनिंग. पैसे तर आपल्याला सेव्ह करायचे, नो डाऊट पैसे सेव्ह करायचे आहे, बट हे पैसे याची आपल्याला ग्रोथसुद्धा झाली पाहिजे, याची व्हॅल्यूसुद्धा वाढली पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगचं नॉलेज गरजेचं आहे. समजा व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग? सो थोडक्यात फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, प्रोटेक्शन ऑफ मनी किंवा सेव्हिंग ऑफ मनी अँड इट्स ग्रोथ. पैसे सेव्ह कराने त्याची वाढसुद्धा झाली पाहिजे, ह्याच्या सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. आता तुम्ही क्लास 10चे विद्यार्थी आहात, मग तुम्हाला असं वाटेल की अरे फायनान्शियल प्लॅनिंगची आम्हाला काय गरज आहे? आम्ही तर अजून विद्यार्थी आहोत, आम्ही अजून पैसे पण कमवत नाहीत, मग ह्या गोष्टीची आम्हाला काय गरज आहे? तर बघा, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्या काही गोष्टी आपण शिकतो किंवा शिकणार आहोत, फॉर एक्झाम्पल सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर बँकच्या डिफरंट स्कीम्स असतात, त्यानंतर शेअर झाला, म्युच्युअल फंड झाली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याशी तुमचा कधी ना कधी आयुष्यामध्ये संबंध येणारच आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढे मोठे होणार, पैसे कमवणार, म्हणजे पैसे कुठे गुंतवायचे, पैसे कसे सेव्ह करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी ना कधी तुमचं यासोबत रिलेशन येणारच आहे, यासोबत संबंध येणारच आहे. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही ह्या गोष्टी शिकाल किंवा याबद्दल तुम्ही जेवढे लवकर सतर्क असाल तेवढं ते चांगलंच असणार आहे. समस्या पडते काय बोलते मी ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला ते करायचा आहे. अजून एक गोष्ट, सेकंड थिंग, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा काही शिक्षक असं सांगतात की तेवढं डिटेलमध्ये या चॅप्टरचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेटमध्ये ज्या पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत किंवा ज्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत फक्त तेवढेच क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टर्म्स किंवा ज्या काही कॉन्सेप्ट तुम्हाला यूज होणार आहे फक्त त्याचा अभ्यास करा, बाकी गोष्टींचा विचार करू नका, ठीक आहे. बट आपल्याला अभ्यास फक्त
परीक्षेमध्ये मार्क्स स्कोर करण्यासाठी नको आहे, आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे. नॉलेज मिळवायचं आहे, त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की हा जो चॅप्टर आहे यामध्ये थेरी तुम्ही स्किप करू नका. बऱ्याचशा गोष्टी आपण अशा शिकू की ज्याच्यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाही आहे, बट तरीसुद्धा त्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असं पण बोलू शकतो की जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेससाठी तुम्हाला त्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की फक्त परीक्षेच्या दृष्टीने ह्या चॅप्टरचा अभ्यास करू नका, या चॅप्टरमध्ये असणारी थेरीसुद्धा समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग आहे आणि डेली लाईफमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा रेफरन्स डेफिनेटली मिळणार आहे. सो थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश काय की हा चॅप्टर फक्त एक्झाममध्ये स्कोर करण्याच्या दृष्टीने अभ्यास करू नका. हा चॅप्टर तुमच्या स्वतःच्या नॉलेजसाठी किंवा नॉलेज गेन करण्यासाठी या चॅप्टरमध्ये असणाऱ्या थेरीचा अभ्यास करा. अनदर थिंग, सेम चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग सेम नावाने एक चॅप्टर पण क्लास 9मध्ये बघितलेला, आठवत असेल तुम्हाला क्लास 9चं टेक्स्टबुक बघा एकदा. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर आपण त्यामध्ये या चॅप्टरचा आपण अभ्यास केलेला. तर ह्या चॅप्टरवर आधारित व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे. प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग फॉर क्लास 9 हा चॅप्टर मिळेल. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंगचा अगदी बेसिकपासून अभ्यास केलेला, म्हणजे फायनान्स म्हणजे काय, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्कम काय असतो, त्यानंतर इन्कम टॅक्स काय असतो, त्याचे डिफरंट स्लॅब्स काय असतात. तर या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेला आहे. तर एकदा तो व्हिडिओ फक्त बघा. पूर्ण व्हिडिओ बघणं पॉसिबल नसेल तुम्हाला तर ॲटलीस्ट सुरुवातीचा जो इंट्रोडक्शन पार्ट आहे की ज्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. ॲटलीस्ट तेवढा पार्ट बघा आणि त्यानंतर हा चॅप्टर तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे. तर आता ह्या आपल्याला क्लास 10च्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय काय बघायचं आहे. क्लास 9च्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण बेसिक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग बघितलेले, एक्सपेन्स काय असतात, प्रेडिक्टेबल अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्स काय असतात, सेव्हिंग, इन्कम, इन्व्हेस्टमेंट त्याचं रिलेशन काय असतं, त्यानंतर आपण अजून बघितला टॅक्स काय असतो, टॅक्सची गरज काय असते, इन्कम टॅक्स काय असतो, इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचे डिफरंट स्लॅब्स काय असते, या सगळ्या गोष्टी आपण क्लास 9च्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बघितल्या. आता क्लास 10चं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे एक स्टेपवरती आहे. एक स्टेपवरती म्हणजे काय, इथे आपण मेनली बघणार आहोत जीएसटी. जीएसटी हा टॅक्स तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर आपण यामध्ये मेनली अभ्यास करणार आहोत जीएसटीचा. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स सर्व्हिस टॅक्स असतं त्याला बोलतं. तर जीएसटी म्हणजे काय असतो, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा जीएसटी संदर्भात सगळ्या काही गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत शेअर्स. आपल्या सगळ्यांना स्टॉक मार्केट किंवा शेअर माहिती आहे, तुम्ही कधी ना कधी हे शब्द तुमच्या कानी पडलेलेच असेल. तर शेअर्स म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये असणारे डिफरंट टर्म्स काय असतात, डिफरंट टर्मिनॉलॉजीज काय असतात, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर SIP, म्युच्युअल फंड. तर या सगळ्या गोष्टींचे जे बेसिक आहे या सगळ्या गोष्टींच्या बेसिकचं डिस्कशन आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो एकंदरीत आयडियाली फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते. ओके, सो फर्स्ट टॉपिक आहे या चॅप्टरमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगच्या. फर्स्ट इज जीएसटी. तर बघूया आपण व्हॉट इज जीएसटी किंवा जीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा त्यामध्ये असणारे डिफरंट टर्म्स काय काय आहे. फर्स्ट टॉपिक जीएसटी. जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, GST. गुड्स म्हणजे काय, सर्व्हिसेस म्हणजे काय. गुड्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये बोलणार वस्तू. पेन, लॅपटॉप, त्यानंतर मोबाईल, कम्प्युटर, घरामध्ये आपण जो किराणा आणतो, ग्रॉसरी, या सगळ्या गोष्टी कशाच्या अंडर इन्क्लूड होतात, गुड्सच्या अंडर इन्क्लूड होतात. सर्व्हिसेस, सर्व्हिसेसला आपण मराठीमध्ये बोलतो सेवा. सपोज तुम्ही कॅबने प्रवास करताय, कॅब बुक केली, दॅट इज अ सर्व्हिस. हॉटेलमध्ये गेले, रेस्टॉरंटमध्ये गेले, दॅट इज अ सर्व्हिस. कुरिअरचा यूज करतात, दॅट इज अ सर्व्हिस. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात सर्व्हिसेसच्या अंडर. याच्यावरती जो टॅक्स असतो दॅट इज कॉल्ड एज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. बट सगळ्यात आधी व्हॉट इज टॅक्स. टॅक्सचा अर्थ काय. गव्हर्नमेंटला देशाच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे कामं करायचे असतात. फॉर एक्झाम्पल रस्ते बांधायचे, पूल बांधायचे, फ्लायओव्हर बांधायचे. त्यानंतर देशामध्ये फ्री हेल्थ केअर प्रोव्हाइड करायचं, फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. काही नॅचरल डिझास्टर येतात, फॉर एक्झाम्पल फ्लड, अर्थक्वेक. मग अशा केसेसमध्ये गव्हर्नमेंट जनतेला काही आर्थिक मदत करते, त्यासाठी सुद्धा काही पैसा लागणार आहे. डिफेन्सवरती सुद्धा खूप सारा खर्च होतो. तर थोडक्यात काय की डेव्हलपमेंटसाठी, देशाच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटला खूप साऱ्या पैशांची गरज असते. हा पैसा कसा येणार. सो दिस मनी इज कलेक्टेड इन द फॉर्म ऑफ टॅक्स फ्रॉम कॉमन सिटीजन. देशाचा जो नागरिक असतो त्याच्याकडनं टॅक्सच्या फॉर्ममध्ये काही पेमेंट किंवा काही मनी कलेक्ट केला जातो. दिस इज कॉल्ड एज टॅक्स. याला बोलतात टॅक्स. टॅक्सचे दोन प्रकार आपण बघितलेले, एक असतो डायरेक्ट टॅक्स, एक असतो इनडायरेक्ट टॅक्स. आता बेसिक ऑफ टॅक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे क्लास 9मध्ये, जो आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर बघितला त्यामध्ये टॅक्स काय असतो, गव्हर्नमेंटला टॅक्सची गरज काय असते किंवा गव्हर्नमेंट टॅक्स यूज कोणत्या कोणत्या फील्डमध्ये करतो, टॅक्सचे टाईप कोणते असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याच्यामध्ये कोणते कोणते टाईप इन्क्लूड होत आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलेल्या आहे. त्यामुळे जर इनकेस तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर क्लास 9चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर जरूर बघा. पूर्ण चॅप्टर बघण्याची गरज नाही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टाइम स्टॅम्प दिलेला आहे, टाइम स्टॅम्पवर जा, त्यावरून तुम्ही त्या पॉईंटवरती किंवा त्या मुद्द्यावरती डिरेक्टली जाऊ शकता. सो
टॅक्सचा एक अंदाज आला. टॅक्स आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. एक असतो डायरेक्ट टॅक्स आणि एक असतो इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की जो डायरेक्ट असतो म्हणजे काय, एखादा व्यक्ती किंवा इंडिव्हिज्युअल तो डायरेक्टली पे करतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट टॅक्स. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स आपल्याला माहिती की जो इन्कम असतो त्याच्यावरती जो टॅक्स असतो दॅट इज इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअलकडनं डायरेक्टली पे केला जातो. सो दॅट इज डायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स इज नॉट पेड बाय इंडिव्हिज्युअल डिरेक्टली. एखादी खरेदी विक्री होते किंवा एखादा व्यवहार होतो त्यामध्ये जो टॅक्स जातो दॅट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट टॅक्स. आता जीएसटी इज इनडायरेक्ट टॅक्स. जीएसटीला काय बोलतात, दिस इज इनडायरेक्ट टॅक्स. जीएसटी इज इनडायरेक्ट टॅक्स. आता जीएसटी सिस्टीममध्ये आला किंवा इफेक्टिव्ह झाला 1 जुलै 2017 पासून. 1 जुलै 2017 पासून जीएसटी इम्प्लिमेंट झाला किंवा सिस्टीममध्ये इफेक्टमध्ये आला. बट जीएसटी येण्याच्या आधी खूप सारे इनडायरेक्ट टॅक्सेस होते. फॉर एक्झाम्पल हे नावं तुम्ही कधीतरी ऐकले असेल, वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय ज्याला आपण जकात बोलतो. असे डिफरंट इनडायरेक्ट टॅक्सेस सिस्टीममध्ये होते. जीएसटी ज्यावेळेस इंट्रोड्यूस झाला किंवा इफेक्टमध्ये आला तेव्हा जीएसटीने या सगळ्या टॅक्सेसला रिप्लेस केलं. जीएसटीने काय केलं, या सगळ्या इनडायरेक्ट टॅक्सेसला रिप्लेस केलं. त्यामुळे जीएसटीला अजून बोलता वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. एका नेशनसाठी एकच टॅक्स आहे, एका मार्केटसाठी एकच टॅक्स आहे, म्हणून अशा पद्धतीने जीएसटीला डिस्क्राईब केलं जातं. आता आपल्याला जीएसटीचे कंपोनंट्स बघायचे. जीएसटीचे कंपोनंट म्हणजे काय, सपोज एखादा प्रॉडक्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये बनला गेला. प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा आपण असं समजू की एखादा टॉय तो महाराष्ट्रामध्ये बनतोय आणि महाराष्ट्रामध्ये सेल केला जातोय. ज्या स्टेटमध्ये बनतोय त्या स्टेटमध्ये तो सेल होतोय. तर याला आपण असं मेन्शन करू शकतो इंट्रा स्टेट म्हणजे काय, सेम स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये बनतोय, महाराष्ट्रामध्ये सेल होतोय. मग ह्या केसमध्ये सपोज त्या टॉयवरती एक्झाम्पल आपण असंच कन्सिडर करतोय, सपोज त्या टॉयवरती 18% जीएसटी लागू होते, टॉयवरती अप्लाय होतोय, लागू होते 18% जीएसटी. तर हा जो 18% जीएसटी आहे ना, हा टॅक्स डिवाइड होणार आहे 2 पार्टमध्ये, 9% इक्वल पार्टमध्ये, 18/2 9% 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. त्यामधला एक जो पोर्शन आहे त्याला आपण बोलतो CGST, अनदर पोर्शन इज कॉल्ड एज SGST. CGST, SGST. C stands for central, this is central GST. S stands for state GST. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी म्हणजे काय, जो काही टॅक्स मिळणार आहे हा टॅक्स दिला जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि इथे जो टॅक्स मिळणार आहे तो टॅक्स दिला जाणार आहे स्टेट गव्हर्नमेंटला. सेंट्रल गव्हर्नमेंटचा अर्थ समजतो, स्टेट गव्हर्नमेंटला जाणार 9% आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार 9%. अशा पद्धतीने जीएसटी 2 कंपोनंटमध्ये डिवाइड होतं. सो फर्स्ट कंपोनेंट CGST, सेकंड कंपोनेंट स्टेट जीएसटी. त्यामुळे कोणत्याही केसमध्ये सपोज हा जीएसटी 5% राहिला असता, 5% राहिला असतं तर काय झालं असतं, सेंट्रल जीएसटी राहिला असता 2.5% आणि स्टेट जीएसटी राहिला असता 2.5%. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला 2.5% एवढी अमाऊंट गेली असती आणि स्टेट गव्हर्नमेंटला गेली असते 2.5%. समजलं व्हॉट इज CGST, व्हॉट इज SGST. तर प्रत्येक वेळेस CGST आणि SGST ही व्हॅल्यू नेहमी सारखी असते. CGST इज इक्वल टू SGST आणि ही व्हॅल्यू असते टोटल जीएसटीच्या हाफ असते. आता हे आपण स्टेटचा विचार करतो, त्याच पद्धतीने युनियन टेरिटरी सुद्धा आहे, बरोबर. इंडियामध्ये काही स्टेट्स आहे, काही युनियन टेरिटरीज आहे. जर युनियन टेरिटरीजमध्ये जर हा टॉय युनियन टेरिटरीमध्ये एखादा बनला असता तर काय झालं असतं, युनियन टेरिटरी जर असतं तर जीएसटीचे कंपोनंट राहिले असते. फर्स्ट CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला तर ऑब्व्हियसली हाफ पोर्शन जाणारच आहे. त्यानंतर राहिला असता UTGST, याला बोलता UTGST. फरक काय, इथे फक्त स्टेट आहे, इथे काय युनियन टेरिटरी आहे. अमाऊंट तर सारखंच नाही. म्हणजे जर 5% एवढा जीएसटी राहिला असता तर 5% मधला जर हे प्रोडक्शन किंवा ही जी डील एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये झाली असते तर CGST राहिला असता 2.5% आणि UTGST राहिला असता 2.5%. फक्त इथे नाव वेगळं आहे, स्टेट आहे म्हणून SGST, युनियन टेरिटरी आहे म्हणून UTGST. आता हे आपण कसलं बघतोय, इंट्रास्टेट, एका स्टेटमध्ये व्यवहार होतोय, जिथे प्रॉडक्ट बनतोय तिथेच प्रॉडक्ट विकला जातो. बट हे जे 2 वेगवेगळे स्टेट असते, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू असे स्टेट असते, तर त्याला आपण बोलतो इंटरस्टेट. म्हणजे काय,
एका स्टेटमध्ये प्रॉडक्ट बनलं आणि दुसऱ्या स्टेटमध्ये ते विकल्या गेलं फॉर एक्झाम्पल. तर इंटर स्टेटमध्ये काय होतं, IGST याचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड GST. इंटिग्रेटेड GST. 2 स्टेटमध्ये व्यवहार होते इंटरस्टेट, त्या केसमध्ये त्याला आपण बोलतो IGST. तर IGST दिस इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. यामध्ये काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतो आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट रेव्हेन्यू स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये शेअर करतो. ठीक आहे, म्हणजे जर इंट्रा स्टेट असेल तर 2 कंपोनंट असणार, CGST HGST किंवा CGST आणि UTGST. आणि इंटर स्टेट असेल 2 डिफरंट स्टेटमध्ये असेल देन आपण त्याला बोलतो IGST इंटिग्रेटेड GST आणि हा कलेक्ट केला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. समजल्या एवढ्या गोष्टी GST बद्दलच्या. GST बद्दल इम्पॉर्टंट काय 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 लक्षात ठेवायचं, GST हा सगळ्या इंडायरेक्ट टॅक्सेसची रिप्लेसमेंट आहे, त्यामुळे GSTला आपण बोलतो इंडायरेक्ट टॅक्स. त्यानंतर इंडायरेक्ट टॅक्स काय हे तुम्हाला लगेच आता समजण्याचं आहे पुढे. GST इफेक्टमध्ये आला 1 जुलै 2017 पासून, त्यामुळे GSTला बोलतं 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट. सगळ्या बिझनेससाठी हाच एक टॅक्स आहे म्हणून त्याला बोलतं 1 नेशन, एका देशासाठी एकच टॅक्स, एका मार्केटसाठी एकच टॅक्स असं त्याला बोललं जातं. त्यानंतर GSTला आपण 2 कंपोनंटमध्ये डिवाइड करू शकतो, CGST HGST ज्याची व्हॅल्यू नेहमी सारखी असेल, टोटल GSTच्या हाफ असतं. स्टेटमध्ये व्यवहार होत असेल तर HGST, जर युनियन टेरिटरी असेल तर UTGST. आणि हे जर 2 स्टेटमध्ये इंटर स्टेट जर एखादा व्यवहार होत असेल त्या केसमध्ये आपण त्याला मेन्शन करतो इंटिग्रेटेड GST दॅट इज IGST. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता GSTशी रिलेटेड अजून काही टर्म्स तुम्हाला बघायचे आहेत, त्यासाठी आपण टॅक्स इनवॉइस कन्सिडर करणार आहोत. टॅक्स इनवॉइसवरती काय काय नाव असतं किंवा काय काय नवीन टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत. GSTशी रिलेटेड टर्म्स समजण्यासाठी आपण एक टॅक्स इनवॉइसचं सॅम्पल घेतलेलं आहे. टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स परचेस, काही वस्तू आपण खरेदी केल्या त्यासाठी जे आपलं इनवॉइस मिळणार किंवा टॅक्स इनवॉइस मिळणार त्याचा सॅम्पल आपण घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असणार एखादं बिल रेफर करा, त्या बिलावरती तुम्हाला या सगळ्या टर्म्स मिळणार आहे. GST, CGST, HGST या सगळ्या टर्म्स तुम्हाला तिथे दिसणार आहे. तर बघा आपण सॅम्पल कसलं घेतलेलं आहे, आपण दिस इज सॅम्पल ऑफ टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स परचेस. तर आपण इथे एका स्वीट शॉपमध्ये काही सामान खरेदी केलं आणि त्याचं बिल आपण इथे घेतलेलं आहे किंवा त्याचं इनवॉइस आपण घेतलेलं आहे. सो फर्स्ट इज सप्लायर. सप्लायर म्हणजे काय, त्या स्वीट शॉपचं किंवा त्या दुकानाचं नाव असणार आहे, त्याचा ॲड्रेस असणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID या सगळ्या गोष्टी इथे असणार आहे. नेक्स्ट इज इनवॉइस नंबर, एक नंबर असणार आहे रेफरन्ससाठी किंवा ट्रॅकिंगसाठी, तो इथे मेन्शन केलेला असणार आहे. नेक्स्ट टर्म आहे GSTIN. GSTIN म्हणजे काय, I इज आयडेंटिफिकेशन, N मीन्स नंबर. सो GST आयडेंटिफिकेशन नंबर, एक नंबर असतो, 15 प्लेसेस असतात, 15 अल्फा न्यूमरिकल असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, असा एक कोड असतो किंवा असा एक नंबर असतो, त्याला बोलतं GSTIN. ओके, प्रत्येक डीलरसाठी किंवा आता या केसमध्ये आपण हा शॉप बोलू शकतो, तर प्रत्येक डीलरसाठी किंवा प्रत्येक बिझनेससाठी एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याला बोलतात GSTIN. GSTIN काय आहे किंवा हे 15 डिजिट्स किंवा 15 प्लेसेस काय काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर इथे तो नंबर इथे असतो, त्या डीलरचा किंवा त्या बिझनेसचा किंवा त्या शॉपचा नंबर इथे मेन्शन केलेला असणार आहे. नेक्स्ट इज इनवॉइस डेट, इथे डेट मेन्शन केले असणार ज्या दिवशी खरेदी झाली ते. त्यानंतर जर तुम्ही इथे खाली बघितले, इथे मी 2 आयटम कन्सिडर केलेले आहे. सो एक तर पेढे घेतले आणि दुसरा घेतलेला आहे ब्रेड. ओके, सो फर्स्ट पेढे मी घेतलेले आहे, सिरियल नंबर 1. HSN कोड, इथे एक पर्टिक्युलर कोड आहे, काहीतरी एक नंबर आहे. HSN कोड म्हणजे काय की जे काही सगळे गुड्स आहेत, ज्या सगळ्या वस्तू आहे ना त्या कॅटेगरीज केले जातात आणि त्याला एक न्यूमरिकल कोड दिला जातो. आता पेढे ह्या ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्याचा कोड इथे असणार आहे. ब्रेड ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्याचा कोड इथे आहे. सपोज बटर आपण इथे मेन्शन केला, बटरचा एक वेगळा कोड असणार आहे. तर अशा पद्धतीने त्या प्रॉडक्टचा किंवा त्या गुड्सचा रिस्पेक्टिव्ह कोड इथे मेन्शन केलेला असतो, याला बोलतात HSN कोड किंवा याचा फुल फॉर्म आहे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, HSN कोड. ठीक आहे, समजलं HSN कोड म्हणजे काय. HSN कोड आहे पेढ्याचा हा. ओके, देन रेट पेढे ₹400 पर kg आहे असं आपण कन्सिडर करू, हा त्याचा रेट आहे. 500 ग्रॅमची क्वांटिटी खरेदी केली त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट किती असणार, 400 पर kg, हाफ kg घेतोय त्यामुळे इथे असणार आहे ₹200. आता यानंतर आपला 2 टर्म बघायचे, CGST आणि HGST. तर HGST आणि CGST म्हणजे काय, तर बघा GST जो आहे GST पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. GST काही असा फिक्स पर्सेंटेज नसतो, तर त्याचे काही डिफरंट स्लॅब्स असतात. डिफरंट स्लॅब म्हणजे काही प्रॉडक्ट असे असतात की ज्याच्यावरती काहीच GST कॅल्क्युलेट केला जात नाही, म्हणजे 0% GST असेल. काही प्रॉडक्ट असे असतात ज्याच्यावरती 5% GST अप्लाय केला जातो. काही प्रॉडक्ट त्यावर 12%, काहीवर 18%, काहीवर 28%, अशा डिफरंट स्लॅब्स असतात. हे स्लॅब्स काय आहे किंवा त्यामध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट इन्क्लूड होतात हे सुद्धा आपण लगेच बघणार. तर आता पुरता एवढं लक्षात ठेवा की GSTचे असे डिफरंट स्लॅब्स असतात. मग सपोज आता पेढे आहे, पेढे चेक करता कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, मग त्या कॅटेगरीचा जो रेट असणार GSTचा रेट, तो रेट त्या पेढ्यांवरती अप्लाय होणार आहे.
ठीक आहे. त्याच पद्धतीने एखादा प्रॉडक्ट आहे तो सपोज 18% या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड होतं, मग 18% GST त्याच्यावरती अप्लाय होणार आहे. बट आता हा जो GST असतो, हा GST नेहमी 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक असतो CGST आणि एक असतो SGST. ओके, ह्या केससाठी तो 2 पार्टमध्ये डिवाइड होतो असं मग बोलतं. तर CGST आणि SGST म्हणजे काय? CGST आणि दुसरा असतो SGST. CGST म्हणजे काय? सेंट्रल GST आणि SGST म्हणजे काय? स्टेट GST. CGST आणि SGST स्टेट. आता आपण हे जे एक्झाम्पल घेतलं पण महाराष्ट्र स्टेटचं घेतलेलं आहे, त्यामुळे इथे असणार आहे स्टेट GST. सेंट्रल GST, स्टेट GST म्हणजे काय? टोटल GST सपोज आता ह्या पेढ्यांवरती 5% एवढा GST अप्लाय होतोय. पेढ्यांवर किती अप्लाय होतं GST? 5%. हा 5% जो तो डिफरंट पार्टमध्ये डिवाइड होतो, म्हणजे 5चा हाफ ऑफ काय असणार आहे? 2.5%. 2.5%. ओके, 2.5% असणार आहे CGST, 2.5% असणार आहे SGST. याचा अर्थ काय? 2.5%ची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट जाणार सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. कोणाकडे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. आणि 2.5% अमाऊंट कोणाकडे जाणार? स्टेट गव्हर्नमेंटकडे. समजते? सेंट्रल आणि स्टेटचा अर्थ काय? सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय? ऑल ओव्हर इंडिया. ओके, सेंट्रल केंद्र, आणि स्टेट म्हणजे काय? ते पर्टिक्युलर स्टेट. तर अशा 2 याच्यामध्ये ते बायफर्केट होतं किंवा 2 पार्टमध्ये डिवाइड होतं आणि त्यानंतर रिस्पेक्टिव्ह अमाऊंट त्या ठिकाणी जातो. ओके, आता आपण हे स्टेटचे एक्झाम्पल कन्सिडर केलं, त्यामुळे इथे SGST याला, CGST तर आहे, SGST स्टेटचं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं म्हणून इथे याला SGST. हे जे युनियन टेरिटरी असतं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये काही स्टेट्स आहे, काही युनियन टेरिटरी आहे. हे जे एखादं युनियन टेरिटरी असतं तर त्या केसमध्ये राहिलं असतं CGST. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तर टॅक्स जाणारच आहे, फक्त इथे स्टेटऐवजी इथे काय होणार आहे? UGST. ते एक्झाम्पल आपण महाराष्ट्र स्टेटसाठी घेतलेलं आहे, त्यामुळे इथे CGST आणि SGST आहे. पेढे हा असा प्रॉडक्ट आहे की ज्याच्यावरती GSTचा रेट आहे 5%. 5% टोटल रेट आहे, त्यामुळे सेंटरला जाणार 2.5, स्टेटला जाणार 2.5%. समजले इथपर्यंत? एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस CGST आणि SGST हा रेट सारखाच असतो. म्हणजे असं कधीच होणार नाही की इथे 2.5% आहे, इथे 2% आहे. दोन्ही डिव्हिजन नेहमी सारखी असते. 2.5% CGST असेल तर SGST सुद्धा 2.5%च असणार आहे. ओके, मग 2.5% जर असेल तर टॅक्स किती असणार आहे? जर टॅक्स रेट 2.5% असेल, SGST 2.5% असेल तर 200 वरती 2.5% किती असणार आहे? 2.5 into 2 म्हणजे ₹5. त्याच पद्धतीने SGST सुद्धा किती असणार आहे? 5. मग टोटल किती असणार आहे? हे 200 प्लस दिस म्हणजे टोटल टॅक्सेबल अमाऊंट प्लस CGSTचा टॅक्स आणि SGSTचा टॅक्स, त्याच्यावरून टोटल अमाऊंट आपल्याला तिथे तेवढी पे करावं लागणार. म्हणजे हाफ KG पेड्यांसाठी आपल्याला किती अमाऊंट पे करावं लागणार आहे? ₹210. समजलं इथपर्यंत? त्याच पद्धतीने सेकंड आपण केस कन्सिडर करू ब्रेड. आता ब्रेड जो आहे, ब्रेड हा येतो स्लॅबमध्ये 0%च्या स्लॅबमध्ये. काही गोष्टी ज्या अगदी जीवनावश्यक गोष्टी असतात त्याच्यावरती GST 0% अप्लाय केला जातो. तर ब्रेड जातो 0%च्या स्लॅबमध्ये. ब्रेड ₹35 एका पॅकची प्राईस आहे, टॅक्सेबल अमाऊंट झाला 35. 0% रेट आहे, GSTचा रेट आहे 0%, त्यामुळे इथे 0%, इथे 0%, काहीच टॅक्स नाही लागला, त्यामुळे टोटल किती द्यावं लागला? 35 रुपीज. इथे टोटल येणार आहे, त्यानंतर टोटल टॅक्स किती आहे, टोटल GST किती आहे, टोटल SGST किती आहे, ती अमाऊंट इथे मेन्शन असणार आहे. समजलं? आता अशा पद्धतीने GST कॅल्क्युलेट केला जातो. किंवा हे झालं एक्झाम्पल. आता हे आपण गुड्स परचेसचं एक्झाम्पल घेतलं, त्याच पद्धतीने एखाद्या सर्व्हिसचं आपण एक्झाम्पल घेतलं. सगळ्या गोष्टी सारख्याच असणार आहे, फक्त फरक काय असणार आहे? इथे आपण गुड्ससाठी HSN कोड घेतो. गुड्ससाठी कोणता कोड घेतो? तो HSN. सर्व्हिसेस ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपल्याला घ्यायचा आहे SAC कोड. SAC कोड काय बोलतात त्याला? SAC कोड. व्हॉट इज SAC कोड? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. ठीक आहे, म्हणजे टॅक्स इनवॉइस जर आपण सर्व्हिससाठी घेतलं तर अप्रॉक्सिमेटली सारखंच असणार आहे, फक्त डिफरन्स असेल इथे प्रॉडक्टसाठी HSN कोड होता, या ठिकाणी सर्व्हिससाठी दुसरा कोड असणार, दॅट इज SAC कोड. तर अशा पद्धतीने GST किंवा ह्या GSTशी रिलेटेड टर्म तुम्ही टॅक्स इनवॉइसमध्ये फाइंड करू शकता. आता यामध्ये ज्या आपण गोष्टी बघितल्या, GSTIN काय असतो किंवा मग हे रेट्स किंवा स्लॅब्स काय काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार. GSTIN, GST आयडेंटिफिकेशन नंबर. एका पर्टिक्युलर बिझनेससाठी, फर्मसाठी किंवा सप्लायरसाठी एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याला बोलतात GSTIN. GSTIN किंवा GST आयडेंटिफिकेशन नंबर याच्यामध्ये टोटल 15 प्लेसेस असतात. किती? 15. अँड दिस इज अल्फा न्यूमरिक कोड. अल्फा न्यूमरिक कोड म्हणजे काय? त्याच्यामध्ये अल्फाबेट सुद्धा आहे, काही नंबर सुद्धा आहे, तर याला बोलतात अल्फा न्यूमरिक कोड. सो GSTIN इज अन अल्फा न्यूमरिक कोड.
त्याच्यामध्ये असतं टोटल 15 प्लेसेस. मग आता हे 15 प्लेसेस काय असतं किंवा त्याचा पॅटर्न काय असतो. त्या 15 प्लेसेसमध्ये पहिले जे 2 नंबर्स असतात किंवा पहिले जे 2 प्लेसेस असतात इट डिनोट स्टेट. प्रत्येक एका स्टेटसाठी एक नंबर डिसाईड झालेला आहे किंवा एक कोड डिसाईड झालेला आहे. तर तो कोड इथे असेल, तो रीड करून आपण चेक करू शकतो की हा जो सप्लाय किंवा हा जो बिझनेस आहे हा कोणत्या स्टेटला बिलॉंग करतो. फॉर एक्झाम्पल हा नंबर जर 27 असेल, पहिले 2 डिजिटला जर 27 असेल, याच्यातून आपल्याला समजते की 27 दॅट मीन्स दिस बिझनेस ऑर दिस फर्म इज फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी 27 हा कोड आहे. प्रत्येक स्टेटसाठी डिफरंट कोड असतो. फॉर एक्झाम्पल जर हा कोड 29 असेल तर याच्यातून आपल्याला कळतं की दिस इज फॉर कर्नाटका. ठीक आहे, म्हणजे हा काय की आपला स्टेट कोणतं आहे ते स्टेट आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या नंबरचा यूज होतो, पहिल्या 2 प्लेसचा यूज होतो. समजलं. सो फर्स्ट 2 नंबर्स इट डिनोट स्टेट कोड, कोणत्या स्टेटमध्ये बिझनेस आहे ते डिनोट करतो. 27 महाराष्ट्र, 29 कर्नाटक. तर या पद्धतीने प्रत्येक स्टेटसाठी एक डिफरंट नंबर इथे अलोकेट केलेला असतो. नेक्स्ट 10 प्लेसेस डिनोट करतात पॅन, म्हणजे त्या बिझनेससाठी, त्या फर्म किंवा त्या सप्लायरसाठी काय पॅन आहे किंवा काय नंबर आहे ते डिनोट करतो. व्हॉट इज पॅन हे आपण क्लास 9चं जे फायनान्शियल प्लॅनिंग हे चॅप्टर बघितलं त्यामध्ये आपण पॅनचा अभ्यास डिटेलमध्ये केलेला आहे. तो हा पॅन इथे हा 10 प्लेसेसमध्ये हा नंबर इथे मेन्शन केलेला असतो. ओके, हे 2 समजले. दिस इज स्टेट कोड. त्यानंतर इथे 10 डिजिटचा किंवा 10 प्लेसेस एक पॅन असतो, नंबर असतो तो. त्यानंतर नेक्स्ट प्लेस असते, इथला नेक्स्ट नंबर काय डिनोट करतो. सपोज एखादी फर्म आहे किंवा एखादा बिझनेस आहे तर तिने ह्या पॅन नंबर्स यूज करून किती रजिस्ट्रेशन केलेले आहे. हे रजिस्ट्रेशन 1 असेल, 1 रजिस्ट्रेशन असेल तिथे 1 असणार आहे, 2 असेल तिथे नंबर असणार 2, 3 असेल तर नंबर असणार 3. तर अशा पद्धतीने त्या फॉर्मचे ह्या पॅन नंबरच्या अंडर किती रजिस्ट्रेशन आहे, नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती आहे, तो नंबर डिनोट करतो दिस प्लेस. समजतंय. त्यामुळे ही प्लेस काय डिनोट करते, नंबर ऑफ रजिस्ट्रेशन बाय अ फर्म विथ सेम पॅन नंबर. सेम पॅन नंबरचा यूज करून या फर्मने किती रजिस्ट्रेशन केलेले आहे तो नंबर हे डिनोट करतो. म्हणजे इथे 1 असेल तर समजायचं की ह्या बिझनेसचं फक्त एकच रजिस्ट्रेशन आहे. 2 नंबर असेल तर समजायचं की ह्या बिझनेसचे 2 रजिस्ट्रेशन्स आहे. समजलं. त्यानंतर नेक्स्ट प्लेस असते बाय डिफॉल्ट असतो, इथे झेड लेटर लिहिलेलं असतो. दिस इज बाय डिफॉल्ट. प्रत्येक केसमध्ये प्रत्येक जो GST आय नसेल तिथे हा लेटर तुम्हाला नेहमी झेडच सापडणार आहे. दिस इज बाय डिफॉल्ट. ओके. अँड देन नेक्स्ट एक प्लेस असते, तर इथे एक तर अल्फाबेट असेल किंवा नंबर असेल, अल्फाबेट असेल किंवा नंबर असेल. दिस इज चेक कोड. याला बोलतात चेक कोड. चेक कोड म्हणजे काय, ज्यावेळेस हा GST आय आपण सिस्टममध्ये एंटर करू तो हा GST आय व्हॅलिड आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका अल्गोरिदमचा यूज करतो आणि त्या अल्गोरिदम वर्क होण्यासाठी या चेक कोडचा यूज केला जातो. म्हणजे काय, थोडक्यात काय, जो GST आय आहे, GST नंबर जो आहे, आयडेंटिफिकेशन नंबर आहे, त्याच्यामध्ये काही एरर असेल ते एरर डिटेक्ट करण्यासाठी या प्लेसमध्ये असणाऱ्या नंबर किंवा अल्फाबेटचा यूज केला जातो. सो थोडक्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा प्लेस काय डिनोट करतो, दिस इज चेक कोड विच इज इन द फॉर्म ऑफ अल्फाबेट ऑर नंबर अँड इट इज यूज टू डिटेक्ट द एरर. अशा पद्धतीने 15 डिजिटचा GST आय नसतो. समजलं. आता इथे एक GST आय लिहिलेला आहे 27, म्हणजे दिस इज डिनोटिंग स्टेट, दिस इज डिनोटिंग महाराष्ट्र. आता तुम्हाला हे काहीच पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज नाही की कोणत्या स्टेटचा नंबर काय, काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. किंवा इव्हन आपण जे HSN कोड, SSC कोड बघितले किंवा जे आता आपण पुढे जाऊन डिस्कस करणार होते, कोणत्या 0% स्लॅबमध्ये कोणते प्रॉडक्ट येतात, 5% स्लॅबमध्ये कोणते प्रॉडक्ट येतात, या काहीच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके. सो पहिले जे 2 डिजिट असतात ते काय करतात, स्टेट डिनोट करतात. त्यानंतरचे नेक्स्ट 10 काय असतात, नेक्स्ट 10 4, 4, 8, 9, 10. नेक्स्ट 10 डिजिट काय करतील, त्या बिझनेसचा पॅन काय आहे ते डिनोट करतील. त्याच्यानंतरचा इथे नंबर 1 आहे, याचा अर्थ काय, या बिझनेसचं फक्त एकच रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ओनली 1 रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर झेड हा तर बाय डिफॉल्ट असतो आणि 5 काय असतो, दिस इज चेक कोड. याला काय बोलतात, चेक कोड. दिलेला GST आयन यामध्ये काही एरर आहे, हा व्हॅलिड आहे की नाही हे चेक करण्यासाठी अल्गोरिदमचा यूज करून ह्या GST नंबर चेक केला जातो, GST आयन नंबर चेक केला जातो. त्यासाठी या चेक कोडचा यूज केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. समजलं. पहिले 2 स्टेटचा कोड, त्यानंतर नेक्स्ट स्टेट पॅन नंबर, त्यानंतरचा किती रजिस्ट्रेशन आहे त्या बिझनेसचा ते, त्यानंतर एक झेडचा डिफॉल्ट असतो आणि इथे फक्त एक चेक कोड असतो, हा एक तर नंबर असेल किंवा अल्फाबेट असणार आहे. तर अशा पद्धतीने GST आयन बनतो. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट टॉपिक GST रेट स्लॅब. GSTच्या रेटचे आपल्याला स्लॅब्स बघायचे आहे. आता GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ही काही पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही की 10% टॅक्स आहे, हा 10% टॅक्स सगळ्या प्रॉडक्ट्सवरती असेल असं नाही. तर यामध्ये प्रॉडक्ट किंवा म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे काय, गुड्स किंवा सर्व्हिसच्या अकॉर्डिंग, त्याच्या टाईपच्या अकॉर्डिंग डिफरंट रेट्स अप्लाय होतं. म्हणजे काही प्रॉडक्ट असे असतील किंवा काही सर्व्हिसेस असे असतील की त्याच्यावरती 0% GST असेल, काहींवरती 28% असेल, काहींवरती 12% असेल. तर त्याची एक अप्रॉक्सिमेट आयडिया घेण्यासाठी एक टेबल इथे लिहिलेलं आहे. तर जनरली आपण GSTचे 5 स्लॅब कन्सिडर करतो, 0%, 5%, 12, 18 अँड 28%. GST आहे गुड्सवरती पण अप्लाय होतो, सर्व्हिसवरती पण अप्लाय होतं. मग गुड्स कोणते असणार आहे, सर्व्हिसेस कोणते असणार आहे, 2 कॉलममध्ये
ह्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो टेबल आहे हा टेबल मी घेतला तुमच्या टेक्स्टबुकमधून टेबल घेतला कधीच्या रेफरन्सने, ज्यावेळेस टेक्स्टबुक बनलं किंवा ज्यावेळेस हा चॅप्टर बनलेला त्यावेळेस जीएसटी कोणत्या स्लॅबमध्ये कोणते प्रॉडक्ट होते किंवा कोणत्या सर्व्हिसेस होत्या त्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. तर याचा अर्थ असा नाही की आता सध्या जर तुम्ही 2024 किंवा 25चा विचार केला तर हा सेम टेबल आता ॲप्लिकेबल असेल असं नाही. याचा अर्थ काय, एखादा 12% स्लॅबमध्ये असणार एखादा प्रॉडक्ट असेल, हा प्रॉडक्ट इथे 5% स्लॅबमध्ये पण गेलेला असू शकतो किंवा 18% स्लॅबमध्ये सुद्धा गेलेला असू शकतो. तर दिस इज जस्ट फॉर रेफरन्स, आपला एक बेसिक आयडिया येण्यासाठी की स्लॅब कसे डिसाईड होतात त्यासाठी हा टेबल घेतलेला आहे. आपण टेक्स्टबुकच्या रेफरन्सनेच चाललो आहे, त्यामुळे मी करंट किंवा सध्या चालू असणार टेबल घेतलेला नाही. टेक्स्टबुकमध्ये जो टेबल दिलेला आहे तोच टेबल किंवा त्यामध्ये असणारे गुड्स आणि सर्व्हिसेस इथे मेन्शन केलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, आता बघूया स्लॅब्स कसे आहे. सो 0 रेटेड, लो रेटेड, स्टँडर्डमध्ये 2 आहे, स्लॅब 1 अँड स्लॅब 2 आणि त्यानंतर हायली रेटेड, असे 5 स्लॅब्स आहे. 0, 5, 12, 18 आणि 20. तर हा जो स्टँडर्ड सेकंड स्लॅब आहे किंवा स्लॅब 2 आहे ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दिस गुड्स आणि सर्व्हिसेस या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे 18% या कॅटेगरीमध्ये येतात. आता यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस आपण बघितलं तर बघा, एक लॉजिकली विचार केला कोणत्या गोष्टीमध्ये टॅक्स कमी पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये टॅक्स जास्त पाहिजे. ज्या गोष्टी खूप जीवनावश्यक आहे किंवा आपल्याला ज्या दैनंदिन जीवनासाठी रोज लागतात त्या गोष्टीवरती ऑब्व्हियसली टॅक्स कमी पाहिजे, बरोबर, कारण प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला ती गोष्ट मिळाली पाहिजे, त्यामुळे त्याच्यावरती टॅक्स कमी पाहिजे. आणि ज्या गोष्टी लक्झरियस आहे किंवा असं आपण बोलू ऐशो आरामाच्या गोष्टी आहे त्या गोष्टीवरती ऑब्व्हियसली टॅक्स जास्तच लागला पाहिजे. तर त्या लॉजिकनी हे स्लॅब डिसाईड केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं 0% जीएसटी, 0% जीएसटी कोणत्या गुड्सवरती आणि कोणत्या सर्व्हिसेसवरती आहे. ॲप्रॉक्सिमेट एक्झाम्पल त्याचे आहे, गुड्स, फूड ग्रेड, फ्रूट, मिल्क, सॉल्ट, फळं, त्यानंतर धान्य, दूध, सॉल्ट, या सगळ्या अगदी जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्यावरती जीएसटी अप्लाय केलं जातं. टॅक्स फ्री आहे, 0% जीएसटी तिथे अप्लाय केला जातो. ठीक आहे. सर्व्हिसेस, यूज ऑफ रोड, ब्रिज, एज्युकेशन, हेल्थ सर्व्हिस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, रोडचा यूज करणे, ब्रिजचा यूज करणं, त्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस आहे, एज्युकेशन सर्व्हिसेस आहे, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आहे, शेतीशी रिलेटेड काही सर्व्हिसेस आहे, या सगळ्याच्या गोष्टी ह्या खूप गरजेच्या असतात. याच्यावरती असतो 0% टॅक्स किंवा 0% जीएसटी ते अप्लाय केला जातो. समजलं इथपर्यंत? देन 5% मध्ये दीज आर लो रेटेड, हे झाले 0 रेटेड. नेक्स्ट इज लो रेटेड. लो रेटेड जीएसटी अप्लाय केलं जातं बट लो रेट आहे. कोणते? LPG, टी, कॉफी, ऑइल आणि हनी. अजूनही बरेचसे एक्झाम्पल आहे, यामधले मी प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 एक्झाम्पल्स घेतलेले आहे. तर आता ह्या सुद्धा बऱ्यापैकी आपल्या रोज लागणाऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या झाल्या लो रेटेड 5%, LPG, टी, कॉफी, ऑइल अँड हनी. सर्व्हिसेस, बस, रेल्वे, टॅक्सी, एअरमध्ये इकॉनॉमी क्लास, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी या सर्व्हिसेसवरती 5% जीएसटी अप्लाय केला जातो. जसं जसं तुम्ही खाली ना तसं तशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्झरियस आयटममध्ये कन्वर्ट होत आहे, त्यामुळे तसा टॅक्स वाढतोय. नाव नेक्स्ट 12% स्लॅबमध्ये बटर, घी, ड्रायफ्रूट, मोबाईल. ऑब्व्हियसली ह्या गोष्टीमध्ये टॅक्स थोडं जास्तच पाहिजे या गोष्टींच्या कंपॅरिझनमध्ये. तर हे तर 12% स्लॅबमध्ये. गेस्ट हाऊस सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेसेस, यावरती या सर्व्हिसेसवरती 12% टॅक्स लागतोय. 18% स्लॅब 2, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड झालेल्या असतात. परफ्यूम, CCTV, कम्प्युटर, प्रिंटर, ह्या गुड्स झाल्या. सर्व्हिसेस, कुरिअर सर्व्हिस, सिनेमा, ब्रोकर सर्व्हिस, जे शेअर मार्केटमध्ये जे ब्रोकरेज असतं किंवा जे ब्रोकर सर्व्हिसेस असतात त्याच्यावरती 18% टॅक्स अप्लाय केला जातो. करन्सी एक्सचेंज, या ज्या सगळ्या गोष्टी याच्यावरती अप्लाय केला जातो 18% जीएसटी. 28% जीएसटी हायली रेटेड ऑब्व्हियसली जे लक्झरीज आयटम किंवा लक्झरी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त टॅक्स असणार आहे. त्यामध्ये कोणते कोणते गुड्स असणार आहे? मोटरसायकल स्पेअर पार्ट, मोटरसायकल त्याचे स्पेअर पार्ट्स, देन AC, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट, लक्झरी आयटम, या सगळ्यावरती टॅक्स जास्त ऑब्व्हियसली पाहिजे, त्यामुळे तो टॅक्स असतो 28%. आणि त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये 5 स्टार हॉटेल, वॉटर पार्क, कसिनो, एअर ट्रॅव्हलमध्ये बिझनेस क्लास, या सगळ्या गोष्टीवरती 28% टॅक्स लागतो. समजले इथपर्यंत? अशा डिफरंट स्लॅब्स असतात. आता यामध्ये हे जे 0, 5, 12, 18 आणि 28% हे जे स्लॅब्स दिलेले किंवा याचे जीएसटीचे पर्सेंटेज दिलेले आहे, तर हे नेहमी डिवाइड होतात 2 पार्टमध्ये. जर आपण स्टेटचा विचार केला आणि जर आपण युनियन टेरिटरीचा विचार केला. ठीक आहे. आता हे जे आपण सगळं बघतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण एका पर्टिक्युलर स्टेटसाठी बघतोय. ठीक आहे, एका पर्टिक्युलर स्टेटसाठी बघतोय. तर सपोज एखादा प्रॉडक्ट आहे त्याच्यावरती 12% टॅक्स लागलेला आहे, 12% जीएसटी लागलेला आहे. 12% जीएसटी लागला याचा अर्थ काय? त्यामधला हाफ म्हणजे 6% जाणार सेंट्रल गव्हर्नमेंटला, म्हणजे CGST असणार आहे, आणि 6% असणार आहे SGST. त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये 6% जाणार आणि सेंटरकडे जाणार 6%. त्याच पद्धतीने सपोज ही जी गोष्ट हा जो टॅक्स आहे किंवा हा जो प्रॉडक्ट आहे हा एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये असणाऱ्या एखाद्या प्रॉडक्टवरती आहे, UT, युनियन टेरिटरी म्हणजे काय UT, तर त्या केसमध्ये 6% ऑब्व्हियसली सेंटरकडे तर जाणारच आहे, प्लस हा जो 6% असणार आहे तो असणार आहे UT GST, म्हणजे
तो युनियन टेरिटरीकडे जाणार आहे. सो थोडक्यात काय, दोन्ही केसमध्ये सेंटरकडे तर अर्धा जाणारच आहे, अर्धा टॅक्स सेंटरकडे जाणारच आहे. राहिलेला अर्धा टॅक्स स्टेट असेल तर स्टेट SGST म्हणून तो आपण लिहू शकतो, आणि जर युनियन टेरिटरी असेल तर ते असणार UT GST. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याच पद्धतीने जर 18% असेल तर म्हणजे 9% जाणार CGST, 9% जाणार SGST, किंवा युनियन टेरिटरी असेल तर 9% असणार आहे CGST आणि 9% असणार UT GST. समजलं, हा बेसिक डिफरन्स समजला की टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा GST कसा स्प्लिट होतो. तर यामध्ये आपण हे जे काही स्लॅब्स बघितले, या स्लॅब्समध्ये कोणत्या स्लॅबमध्ये कोणता प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. या पद्धतीने आपण HSN कोड बघितला, त्यानंतर आपण SSC कोड बघितला, मग कोणत्या प्रॉडक्टसाठी कोणता कोड हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. एक्झाममध्ये जर असे काही क्वेश्चन आले तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असणार आहे. फक्त बेसिक लक्षात ठेवा की SSC म्हणजे सर्व्हिस जर असेल तर सर्व्हिस कोड सर्व्हिसेससाठी असतो कोड SSC, HSN कोड गुड्ससाठी असतो. त्यानंतर स्लॅब्स असतात 0, 5, 12, 18 आणि 28, आणि त्यानंतर हाफ ऑफ ते CGST आणि SGST किंवा CGST आणि UT GST मध्ये स्प्लिट केला जाते. एवढ्याच गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे.